तर फ्रेंड्स, मी आता काजूचा भात खातोय. तुम्ही या खायला. मस्त 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 वाफ येते गरम गरम. तर मित्रांनो, मी आत्ताच शाळेतून आलोय. मम्मीने केलाय काजूचा भात. तर बघा, काजू आहे. मी खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालं. अप्रतिम झालाय. तर मित्रांनो, लोक काजूचा भात करतात, वाटाणा भात करतात, घेवडा भात करतात, अजून किती काय काय अनेक भात करत असतील. परंतु आमच्या कोकणात काजूचा भात करतात. हे बघा काजू कसे आहे. एक नंबर मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता खेळून आले. आत्ताच जस्ट खेळून आलोय आणि मी आता बैलाला झुलतोय पप्पासोबत. आपण जरा गार वाटायला पाहिजे ना, म्हणून जरा जमिनीचे दिवस आलेत ना दोन. मला चालूच जाते. कच्चं जमीन बघा कसं आहे. मी काढतो. मित्रांनो बघा, एक नंबर आहे. अप्रतिम. बघा मित्रांनो, माझ्या भावाने आणून दिलं मला. मी खाऊन ते. तर मित्रांनो, हा बघा माझा भाऊ कसा करवंद खातोय. आदू हाय कर. हाय. तर मित्रांनो, हा बघा माझा भाऊ तिथेच बसलाय आणि खातोय, पितोय पाणी. नुसतं करवंद खातोय. मग तोंडाला अजून पाणी सुटलंय अजून. तर मित्रांनो, ही आमच्या घरगुती शेणखतावरची भाजी आहे. आणि बाजारात ज्या भाज्या वगैरे येतात त्या फवारणी वगैरे असं केलेल्या असतात. तिकडे सुद्धा आम्ही भाजी लावलेली आहे. गवत लावलेलं आहे. घेवडा आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, अजून भरपूर भाज्या आहेत. त्या तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आता मी भेंड्या काढतो. तर मित्रांनो, भेंड्या चिरून झालेत. काढू. पण दाखवायचं. तर मित्रांनो, हा बघा भेंडा. खाऊ पण शकतो आपण. बघा मित्रांनो, किती भेंडे आहेत. नुसतं तव्यात जरी फ्राय केले तरी एक नंबर लागतात. मित्रांनो, बघा गावठी कोथिंबीर कशी असते. तर मित्रांनो, हे एवढे भेंडे काढलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर नाही म्हटलं तरी 20 भेंडे तरी असू शकतात. बघून तुम्ही अर्धा किलो तरी आरामात असतील भेंडे.
तर मित्रांनो मी क्लासवरून आल्यावरती माझ्या एका मित्राच्या बड्डेला जाणार आहे. तर तेव्हासुद्धा त्या बड्डेचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला मी टाकतो नंतर. तर बाय मित्रांनो. हाय मित्रांनो, मी आता माझ्या मित्राच्या बड्डेला आलो आहे. तर आम्ही कबड्डी खेळत आहोत.